नमस्कार मित्रांनो, किटोसिस हा एक जनावरांमध्ये असणारा चयापचय विकार आहे. तो म्हणजे विशेषतः जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये व्यायल्यानंतर काही दिवसात दिसून येतो. यामध्ये शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होते. योग्य वेळी आहारात बदल केल्यास हा आजार आपण टाळू शकतो. हा आजार नेमका कशामुळे होतो, याची लक्षणे काय व यावर कोणता उपाय करावा, हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओज लाईक करण्यास विसरू नका. तर हा आजार नेमका कशामुळे होतो व याची कारणे काय ते आपण पाहणार आहोत. तर जनावरांना पुरेशी ऊर्जा न मिळाल्यास जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये शरीर ऊर्जेसाठी चरबी जाळायला सुरुवात करते. तसेच व्यायल्यानंतर जनावरांच्या खाद्यात घट झाल्याने हा आजार होऊ शकतो. तर या आजाराची लक्षणे नेमकी कोणती ते आपण पाहू. तर दूध उत्पादनात अचानक घट होते, जनावरांची भूक कमी होते, तसेच शरीराचे वजन देखील कमी होऊ लागते, शरीराचे तापमान वाढते व डिहायड्रेशनचा प्रकार दिसू लागतो. अशी लक्षणे या आजाराची दिसून येतात. तर मग या आजारावर उपचार व प्रतिबंध कसा करावा ते आपण आता पाहणार आहोत. प्रथमतः म्हणजे जनावराला प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात भरपूर व पौष्टिक आहार द्यावा. तसेच जनावरांचा योग्य प्रमाणात ग्लुकोज आणि ऊर्जा मिळेल असा आहार द्यावा. शक्यतो सुरुवातीच्या काळात खुराकामध्ये मक्याचा उपयोग जास्तीत जास्त करावा. जनावरांना पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे व पाण्यासोबत गुळाचा वापर करावा, जेणेकरून शरीरात ऊर्जेची भर पडत राहील व या आहारापासून लवकर जनावर बरे होते. त्यासोबत पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार प्रोफिलिन ग्लायकोल सारखे ऊर्जा देणारे घटक आपण जनावरांना पाजू शकतो. यामुळे जनावरांना लवकर ऊर्जा मिळून ते लवकर बरे होतात. धन्यवाद.